जय श्री कृष्णा. आज आपण गीतेचा 12वा अध्याय म्हणणार आहोत. त्याच्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. श्रीमद भगवत द्वादशोऽध्यायः भक्तियोग. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये तक्षरमनिर्देश्यम् पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कुटस्थम् अचलं ध्रुवम् सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अतच्चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्याग तथा कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्ति निरन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरङ्कार समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनोर्बुद्धि यो मद्भक्ता समे प्रिया यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगै मुक्तो या स च मे प्रियः अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन्यो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्त समे प्रिया यो न वृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः समे प्रिया समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गर्विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमति भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. हरि ओं तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. या 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ती कशी करावी हे सांगितलेले अर्जुनाला. अर्जुनाचा प्रश्न विचारत होते, एक प्रश्न विचारत होते आणि भगवंत त्याचं एकेका प्रश्नाचं उत्तर देत होते. आणि या अध्यायामध्ये अर्जुनानेच प्रश्न विचारलेला आहे की एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. तर अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, माझं मन चंचल आहे, तर मग हे मी कसं देऊ? हे चंचल मन मला कसं देता येणार? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मय्यावेश्य मनो मां नित्ययुक्त उपासते. म्हणजे तू सतत माझं ध्यान कर, चिंतन कर, काम कर, मनन कर आणि असं मन शुद्ध झालेलं, पवित्र झालेलं असं मन तू मला समर्पण कर. कारण आपण कोणाला द्यायचं झालं तर आपण चांगलं देतो आणि अशा भगवंत आपल्याला मग मदत करतो. आणि याच्यामध्ये सांगितलं मग
त्यांनी सांगितलं की मला आता मन नाही देता येत. मग भगवंतांनी सांगितलं मग तू काय कर, तू अभ्यास कर. मग तू काय कर, कर्म कर. मग तू कर्म कर, मग ते पण नाही होत, मग तू सर्व कर्माचा फलत्याग कर. सर्व कर्म फलत्यागम त्या सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु येतात बाबा. म्हणजे सर्व कर आणि ते माझं नाही, इदम न मम असं म्हणून ते मला अर्पण कर. आणि असा अभ्यास कर, कर्म कर आणि सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु येतात बाबा. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञान ध्यान विशिष्यते. तू ध्यान कर, धारणा कर, चिंतन कर, चित्त एकाग्रता कर, असं भगवंतांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि तसंच सांगितले अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र हा करून ऐवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. म्हणून त्यांनी सांगितले की तू कोणाचा सगळ्यांशी अद्वेष्टा म्हणजे कोणाचाच द्वेष करू नको. अद्वेष्ट सर्व भूताना सगळ्यांवर प्रेम कर. आणि सगळे आपले भगवंत, आपण एकाच भगवंताचे लेकर आहे म्हणून सगळ्यांवर प्रेम कर, मैत्री कर. वरुण एवच निर्ममो आणि निराकार म्हणजे कुठलीही अपेक्षा, फळाची अपेक्षा न करता तू कर्म कर. आणि सुख यो दुःख यो सगळ्यामध्ये तू समदुःखी राहा, त्याचा शोक करू नको. आणि असं या 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीन कर्तव्यता. म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा न करता सर्व कर्म कर आणि त्याचा त्याग कर. इदम न मम म्हण यो न वृष्यती न द्वेष्टी असा तू बन. समाशत्रूच मित्रच तथा मान अपमान याचं पाहू नको. शीतोष्ण सुख दुःखेशु म्हणजे थंड गरम ज्याप्रमाणे त्याचा तू शोक करू नको. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेता स्थिरमती भक्ती मानणे प्रियो न रहा. तर अशी तू भक्ती कर. कोणी स्तुती करो, निंदा करो, पण तू संतुष्ट राहा सगळ्यामध्ये. आणि तू तुझं मन माझ्यामध्ये दे. मला चित्त एकाग्रता कर, माझं काम कर, माझा अभ्यास कर. आणि असं पवित्र मन शुद्ध होऊन बघा, आपणही कोणाला जर द्यायचं असलं तर असं गंध देत नाही आपण. कोणाला जर आपल्याला काही वस्तू द्यायची असली तर आपण स्वच्छ करून देतो. तसं आपलं हे मन भगवंत असं देणार नाही, घेणार नाही. कारण आपलं मन कसं आहे, वासनेने बरबटलेलं आहे. पण जेव्हा आपण ते भगवंताच्या गुणगान करू, आपलं मन शुद्ध होईल आणि असं शुद्ध मन भगवंत अर्पण करेल, घेईल. असं या भक्तियोग मध्ये सांगितलेलं आहे की तू कशी भक्ती कर, तर तू कर्म करत 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 माझी भक्ती कर. असा हा 12वा अध्याय महान श्रेष्ठ आहे. आणि जय